पातेल्यामध्ये मीने तेल टाकलं आहे. आता मी जिरं घालते आहे. फोडणीमध्ये मी आपले लसूण घालत आहे. लसूण थोडे ब्राऊन झाल्यावर कांदा खोबऱ्याचं वाटण घालत आहे. कांदा जरासा आता परतून घेते व्यवस्थित, जरासा लाल होईपर्यंत. कांदा आपला आता हलकासा ब्राउनिश झाला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करत आहे. टोमॅटोची प्युरी मी जराशी जाडच ठेवली आहे, कारण की मला जरा जाडच हवी होती म्हणून. चांगलं असं परतून घेतल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. आता मी आपले सर्व मसाले ॲड करते. हा आहे छोले मसाला, जराशी हळद, थोडेसे धने पावडर. मसाले सर्व आता व्यवस्थित परतून घेते. मसाले थोडेसे लाल होऊन घेते. काश्मीरी लाल मिर्च पावडर. मसाले आता व्यवस्थित परतून घेते एक जीव होईपर्यंत. मसाला आपला लागे नाही म्हणून मी जरासं पाणी घालते. मसाले आता आपले पूर्णपणे भाजून झाले आहे व्यवस्थित. आता आपण याच्यात ॲड करूया छोले. छोले ॲड करत आहे. छोलेला आता मस्तपैकी उखाळ येऊन देते, का की छोले आपले बरेपैकी शिजलेले आहेत. एक उखाळ येईपर्यंत आपण झाकून ठेवूया. छोले आता आपले बरेपैकी उकळले आहेत. मी हलकंसं मीठ टाकते, पण मी शिजवताना घातलेले छोलेमध्ये म्हणून मी मगाशी दाखवले नाही. थोडीशी कोथिंबीर ॲड करते. आपले छोले तयार झाले आहेत. तुम्ही कमेंट्स करून सांगा, मी जे छोले बनवत आहे ते रेसिपी बरोबर आहे का? थँक्यू सो मच.